नमस्कार, जय हिंद. बीजे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, वन विभागाची जी काही भरती प्रक्रिया झाली होती त्याबद्दल एक जाहीर आव्हान आलेलं आहे. त्याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत. या अगोदर जर आपल्या चॅनेलवर म्हणजे बीजे अकॅडमी या चॅनेलवर जर कोणी नवीन असतील तर कृपया करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला जो काही बेल आयकॉन आहे त्याला ऑन करून घ्या, जेणेकरून मी सरकारी नोकरी संदर्भात किंवा सरकारी भरतीचे जे पण काही नवीन जी-आर येत असतात त्याबद्दल मी सर्वप्रथम माहिती घेऊन येत असतो. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, तुम्हाला जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. तर मी तुमचा जास्त वेळ न घेता मित्रांनो आपल्या मुख्य व्हिडिओला सुरुवात करतो. यामध्ये बघा त्यांनी काय म्हणलेलं आहे, वन विभागाची जी काही भरती प्रक्रिया, वन विभागातील लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक व कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक या 5 राज्यस्तरीय संवर्गाची, बघा हे जे काही 5 पद होते ते राज्यस्तरीय संवर्गाची व लेखापाल, सर्वेक्षक व वनरक्षक या 3 प्रादेशिक स्तरीय संवर्गाकरिता एकूण किती बघा जागा 2417 पदांची जाहिरात दिनांक किती 8 जून 2023 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. आणि वन विभागाची जी काही भरती प्रक्रिया ही TCS ION या कंपनीमार्फत राबविण्यात येत असून त्यांच्याकडून उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा कधी झाली होती आपली बघा 129 केंद्रावर, बघा ऑनलाईन जी काही परीक्षा झाली होती 129 केंद्रावर दिनांक 31 जुलै 2023 ते दिनांक 11 ऑगस्ट 2023 दरम्यान घेण्यात आली. तर मग यामध्ये तिने काय झालं आता बघा, वनरक्षक वगळता काय म्हणले त्यांनी, वनरक्षक वगळता इतर जी काही पद आहेत त्यांचा त्या परीक्षेचा निकाल दिनांक 22/11/2023 रोजी वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. फक्त वनरक्षक वगळता बाकीचे जे पण काही पद मी सांगितलो त्या पदांचे जे काही निकाल आहे ते 22/11/2023 रोजी वन विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. तर लघुलेखक म्हणजेच लघुलेखक उच्च श्रेणी, लघुलेखक निम्न श्रेणी, कनिष्ठ अभियंता, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल व सर्वेक्षक संवर्गाची कागदपत्रे जी काही तपासणीकरिता उमेदवारांची यादी वन विभागाच्या जे काही वन विभागाचे संकेतस्थळ आहे www.mahaforest.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून दिनांक बघा तिने काय म्हणले, दिनांक 28/12/2023 ते आज दिनांक बघा 6 जानेवारी 2024 या दरम्यान कागदपत्रे तपासण्याची कार्यवाही, म्हणजे आजची जी काही तारीख आहे 6 जानेवारी ही आज जे पण काही वरील मी 5 पद तुम्हाला सांगितलेले आहे मित्रांनो, वनरक्षक वगळता हे वनरक्षक वगळता जी काही 5 पद आहेत त्या 5 पदांची जी काही कार्यवाही म्हणजे कागदपत्रे डॉक्युमेंट तपासण्याची जी काही कार्यवाही आहे ती 28/12/2023 ते 6 जानेवारी 2024 दरम्यान कागदपत्रे तपासणी कार्यवाही वनवृत्त स्तरावर सुरू करण्यात आली आहे. तरी उमेदवारांनी याबाबत नोंद घ्यावी, अशा पद्धतीचा हा त्यांनी जे काय दिलेलं मित्रांनो आव्हान आहे ते जाहीर आव्हान तुम्हा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचं होतं. तर आजची जी शेवटची तारीख आहे ते डॉक्युमेंट तपासणीची म्हणजे वनरक्षक वगळता जे काही बाकीची 5 पद आहे त्यांची आजची ही शेवटची तारीख आहे. पण मग यामध्ये बघा मित्रांनो, जे पण काही उमेदवार असतील ज्यांना पण काही माहिती नसतील तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि आज ज्या पण काही विद्यार्थ्यांची शेवटची तारीख आहे त्या विद्यार्थ्यांनी आपले डॉक्युमेंट्स प्रॉपररित्या चेक करून घ्या. आणि जे पण काही वनरक्षकवाले मित्र आहेत त्यांच्या पण साठी म्हणजे महत्त्वाची बाब आहे, यापुढील पण जे काही अपडेट आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्ही आपल्या ह्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.